नमस्कार, मी पूजा. टॉक टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय असणार आहे औषधमुक्त जीवन आणि डायबिटीजपासून 90 दिवसांमध्ये मुक्ती. आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर विद्याधर गिरी. सगळ्यात आधी मी तुम्हाला डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर विद्याधर गिरी यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास 25 वर्षापासून ते आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. 10 वर्षापासून औषधमुक्त जीवनावर कार्य, त्यासाठी वर्तमानपत्रात लेख, अनेक ठिकाणी व्याख्यानं. 1915 पासून डायबिटीज मुक्त भारत हे अभियान सुद्धा त्यांनी आतापर्यंत जे आहे ते राबवलेलं आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत हजारो लोक डायबिटीज मुक्त सुद्धा त्यांच्या औषधांनी झालेली आहेत. सध्या लहान मुलांमध्ये होणाऱ्या टाईप 1 डायबिटीजवर संशोधन आणि त्यातून अनेकांना इन्सुलिन मुक्त इंजेक्शन असं सुद्धा अभियान जे आहे ते त्यांनी राबवलेलं आहे आणि ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर सक्सेस झाले. त्याचप्रमाणे भारतीय वेद असेल, आयुर्वेद, वैद्यकीय ज्योतिषशास्त्र, TCM, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, ऑरिक्युलोथेरपी या औषधमुक्त शास्त्रांचा सखोल अभ्यास सुद्धा डॉक्टरांनी आतापर्यंत केलेला आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औषधमुक्त जीवनासाठी ग्लोबल बॅलन्स पद्धतीवर त्यांनी विशेष असं संशोधन सुद्धा केलेलं आहे. डॉक्टर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, त्यांचं स्वागत करूया आणि लगेचच आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. सर, सगळ्यात आधी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. खरं तर खूप महत्त्वाचा विषय आहे. आपला विषय आहे की डायबिटीजपासून आपल्याला कसं मुक्त होता येईल. मात्र एकदा का डायबिटीज झाला की बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की मी डायबिटीज घेऊन आलेलो आहे, आता मला डायबिटीज घेऊनच परत जायचंय. मात्र हे सगळं तुम्ही खोटं ठरवताना दिसताय. डायबिटीज मुक्त जीवन लोक जगतायत. कसं काय साध्य झालं आणि नेमकं काय कारण आहे यामागचं, काय सांगता येईल तुम्हाला? 1915 पर्यंत असं होतं. म्हणजे आम्ही पण कॉलेजमध्ये असताना आम्हाला असं शिकवलं गेलं होतं की डायबिटीज बरा होणार नाही. ह्याला 2 कारणं होती. एक म्हणजे अनुवंशिकता, म्हणजे डायबिटीज हा अनुवंशिक आजार आहे, म्हणजे तो आपल्या जीन्समधून आला आणि जीन्स काही आता बदलता येणार नाहीत, म्हणजे तो आपल्याला आयुष्यभर घेऊन चालायचं आहे, हे लोकांची संकल्पना होती. दुसरा भाग असा होता की म्हणजे शरीरात इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं. आता एकदा इन्सुलिनच कमी झालं म्हणजे शरीर कमजोर झालं किंवा पॅनक्रियास कमजोर झाला तर कसा काय तो परत ठीक होणार. हे 2 संकल्पनामुळे असं वाटत होतं की जीवनभर चालणारा आजार आहे. पण 1915 मध्ये डॉक्टर नील बर्नार्ड, चेअरमन ऑफ अमेरिकन फिजिशियन सोसायटी, यांनी हे सिद्ध केलं की म्हणजे 1970 ते 80च्या दशकामध्ये फक्त 4 ते 5% लोकांना डायबिटीस होता. आत्ता जर का बघितलं तर 28% लोकांना डायबिटीस आहे. मग जर का हे आहे 28% लोकांना, तर 40 वर्षामध्ये काही जेनेटिक बदल होत नाही. म्हणजे मग डायबिटीस व्हायला कारण जे आहे ते म्हणजे आलं तुमच्या खाण्यापिण्यामध्ये आणि जीवनपद्धतीमध्ये झालेला बदल. म्हणजे हे संपलं एकदा की तो अनुवंशिक नाही, म्हणजे मग बरा करता येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं म्हटलं जातं की इन्सुलिन कमी झालंय, पण इन्सुलिन कमी होतच नाही. आम्ही आजपर्यंत हजारो लोकांचं चेक करून बघितलंय. म्हणजे बऱ्याच जणांना तर डायबिटीस लोकांना माहिती नसतं की इन्सुलिनची तपासणी होते. त्यांनी स्वतःचं इन्सुलिन जाऊन चेक करून बघावं आणि ते नॉर्मल असेल, त्याचं नॉर्मल रेंज 2.6 to 26 आहे. त्या रेंजमध्ये असेल तर आम्ही तर बघितलेलं आहे, तुम्ही स्वतः बघा. आणि त्यांचं इन्सुलिन जर का नॉर्मल असेल तर मग त्यांना डायबिटीसचं कारण काय. मग इथून सुरुवात झाली. आणि मग जर का इन्सुलिन कमी नाही आहे, अनुवंशिक नाही, म्हणजे मग तो बरा करता येतो. आणि म्हणून आम्ही त्याच्यावर प्रयत्न चालू केले. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की कशा प्रकारचं संशोधन केलं आणि आजपर्यंत किती रुग्ण तुम्ही डायबिटीस मुक्त केलेले आहेत. जे इन्सुलिन घेत होते त्यांचे इन्सुलिनची इंजेक्शन आहेत ती सुद्धा तुम्ही तुमच्या औषधांनी बंद केलेली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्याची जी उपचार पद्धती आहे डायबिटीसवर चालू असलेली, त्या उपचार पद्धतीबद्दल आणि एकंदरीत तुमच्या उपचार पद्धतीबद्दल सांगायचं झाल्यास तुम्ही प्रेक्षकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून कशा प्रकारे मार्गदर्शन कराल? बेसिकली आत्ताची जी उपचार पद्धती आहे ती सगळी टोटली इन्सुलिन कमी झाले ह्या तथ्यावर आधारलेली होती. आणि त्याच्यामुळे मग प्रायमरी लेवलला म्हणजे म्हणतो ना की पहिल्यांदा सुरुवातच चुकीची झाली तर मग पुढे सगळं चुकतं. मग त्या पद्धतीने पहिल्यांदा मेटफॉर्मिन नावाची गोळी जात नाही. कुणालाही डायबिटीस झाला की तो पहिल्यांदा गेला की त्याला मेटफॉर्मिन नावाची गोळी दिली जाते. त्यांनी प्रायमरी लेवलला जरी शुगर कमी झाल्यासारखी वाटली तरी सुद्धा म्हणजे तुमच्या लिव्हरवर परिणाम करणारी ती गोळी आहे. लिव्हर हे शरीरातल्या सर्व म्हणजे आपल्या सर्व जे इंद्रिय आहेत, म्हणजे म्हणतो ना सर्व शरीरातल्या रसांचं बॅलन्स करत असतो. आणि शरीरातले जर का रस बिघडले तर मग सगळे आजार होतात. म्हणजे आयुर्वेदानुसार जर का त्याचा विचार करायला गेला तर म्हणजे रस बिघडला तर म्हणजे सप्तधातू बिघडत जातात. रस, मांस, मेद सर्व धातू बिघडत जातात आणि एकूणच आरोग्य बिघडतं. आणि त्याच्यातूनच मग पुढे जाऊन हृदयाच्या समस्या, किडनीच्या समस्या आणि पेशंट मग अनेक प्रकारच्या गोळ्या खात राहतो. आणि शरीर हे औषधाला कधी पण विष मानतं, त्यामुळे मग ते औषधाला डिस्ट्रॉय करत राहतं. आणि मग म्हणून मग पहिल्यांदा 500 पॉवरची, 1000 पॉवरची, मग 2000 पॉवरची, 2000 पॉवरच्या वर तर गोळी खाता येत नाही कारण त्यांनी लिव्हर डॅमेज होईल. मग अशा वेळेला सेकंड ड्रग दिला जातो तो म्हणजे ग्लिमिप्राइड. आणि ग्लिमिप्राइड जो ड्रग दिला जातो ह्या ग्लिमिप्राइडनी डायरेक्ट पॅनक्रियाजवर अटॅक होतो. प्रायमरी लेवलला अनैसर्गिकपणे एक्स्ट्रा इन्सुलिनची निर्मिती केली जाते. खरं असं त्याची गरज नाही आहे, पण मग एक्स्ट्रा इन्सुलिन वाढवलं जातं. पहिल्यांदा 1 mg, 2 mg, 3 mg आणि 3 mgच्या वर आलं की मग तो पॅनक्रियास डॅमेज होतो. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन निर्माण करणारी फॅक्टरी झाली बंद. मग इन्सुलिन निर्माण करणारी जर का फॅक्टरी बंद झाली तर तुम्हाला बाहेरून इंजेक्शन घेण्याशिवाय पर्याय राहत नाही.
आणि अशानंतर मग पायलीग्लुटाझोन नावाचा एक ड्रग आहे की जो म्हणजे फार पहिल्यांदा म्हणजे सर्वात पहिल्यांदा डायबिटीजसाठी तोच ड्रग आला. 1998 साली त्याचं इन्व्हेन्शन झालं. पण एक 4-5 वर्षामध्ये असं लक्षात आलं की ह्या पायलीग्लुटाझोन नावाच्या ड्रगनी कॅन्सर होऊ शकतो, बरोबर, म्हणजे कॅन्सर होतो आणि त्यामुळे अनेक देशांनी त्याच्यावर बंदी आणली. पण भारतामध्ये मात्र तो आजही मिळतोय. म्हणजे WHO याच्याप्रमाणे 30 लाख भारतीय लोक तो ड्रग घेत आहेत आणि दे आर द फ्युचर कॅन्सर पेशंट्स. अच्छा, नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितले की सध्याची उपचार पद्धती आहे ती कशा पद्धतीने चाललेली आहे, एकंदरीत मला वाटतं तुमच्या उपचार पद्धतीबद्दल सुद्धा बोलूया. मात्र एका रुग्णाचा जो आहे तो अनुभव त्यांनी स्वतः सांगितलेला आहे, ते नेमके काय म्हणाले ते आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. माझं नाव अरुण बबन कदम. मी राहायला विश्रांतवाडीमध्ये आहे. मला शुगर 2003 पासून होती. शुगरचं प्रमाण 250 ते 200 पर्यंत असायचं. मी डॉक्टर ग्रीनचे ट्रीटमेंट चालू केली. त्यानंतर 1 महिन्यामध्ये माझं इन्शुरन्स जे 2 टाईम मला 15-15 युनिट होतं ते कमी झालं आणि दररोज मला 4 ते 5 गोळ्या मी खायचो. तर 4-5 गोळ्या 3 महिन्यामध्ये पूर्ण बरे झालेले आहेत आणि आत्ता माझं शुगर लेवल नॉर्मलमध्ये आहे. माझं वजन पण 10 ते 12 किलोनी कमी झालेलं आहे आणि आत्ता मी नॉर्मल लाईफ जगू शकतो. तर आपण रुग्णांचा अनुभव ऐकला, कशा पद्धतीने डॉक्टरांना भेट दिल्यानंतर ते डायबिटीस मुक्त झालेले आहेत. आणि तुम्हाला सुद्धा जर का डॉक्टरांची भेट घ्यायची असेल तर औषधमुक्त जीवनाच्या प्रसारासाठी डॉक्टर विद्याधर गिरी म्हणजे आज आलेले आपले जे डॉक्टर आहेत ते अनेक ठिकाणी व्याख्यान घेत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून बुधवार दिनांक 6 मार्च रोजी वाशी इथं संध्याकाळी 7 वाजता, गुरुवार दिनांक 7 मार्च रोजी पुणेमध्ये सायंकाळी 6 वाजता, शनिवारी दिनांक 9 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता दादरमध्ये, रविवारी दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता बोरिवलीमध्ये, तर सायंकाळी 6 वाजता ठाणे या ठिकाणी त्यांची मोफत व्याख्यानं सुद्धा होणार आहेत. ज्यांना ज्यांना डायबिटीसपासून मुक्ती घ्यायची आहे त्यांनी नक्कीच या व्याख्यानाला भेट देणं आवश्यक आहे. लगेचच आपण आपल्या डॉक्टरांची चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, मला वाटतं आत्ता आपण एका रुग्णाचा अनुभव जाणून घेतला, त्याने कशा पद्धतीने सांगितलं की तुमच्याकडे आल्यानंतर कशा पद्धतीने त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं की डायबिटीसची सध्याची जी उपचार पद्धती आहे त्यामुळे हार्ट असेल, किडनी असेल, या वेगवेगळ्या शरीरांच्या अवयवांवर कशा प्रकारे परिणाम होताना आपल्याला दिसून येतो, याबद्दलच मला तुम्हाला विचारायचं आहे. आणखीन काय सांगता येईल, कशा पद्धतीने या सगळ्यावर परिणाम होताना आपल्याला दिसून येतो? बेसिकली औषध हे शरीरासाठी बनलेलंच नाही आहे. शरीर हे औषधाला कधी पण विष म्हणून मानतं, लिव्हरमध्ये त्याला डिस्ट्रॉय केलं जातं. पण तरीसुद्धा आपण काय करतो की सायन्सच्या माध्यमातून ते शरीरात पोचवतो आणि त्याच्यामुळे जेव्हा ते ब्लड वेसल्समधून जात असतं त्यावेळेला ते ब्लड वेसल्सला डॅमेज करतं. आपल्या त्या आतमध्ये एंडोमेट्रियम नावाचे सेल असतात आणि ते एंडोमेट्रियम सेल जे आहेत ते नायट्रिक ऑक्साईड नावाच्या केमिकलची निर्मिती करतात, जी हिलिंग मेकॅनिझम आहे बॉडीची. परंतु हे नायट्रिक ऑक्साईड ते सेलच डॅमेज झाल्यामुळे ही हिलिंग मेकॅनिझम बॉडीची डॅमेज होऊन जाते आणि ही हिलिंग मेकॅनिझम पूर्णपणे डॅमेज झाल्यामुळे मग त्याच्यातून मग अनेक प्रकारचे मग हार्टच्या समस्या निर्माण होतील, किडनीच्या समस्या निर्माण होतील. आणि आमच्याकडे आल्यानंतर आमचा मेन कन्सेप्ट आहे औषधमुक्त जीवन. म्हणजे आमचे जे अनेक पेशंट आहेत म्हणजे आम्ही टोटली सर्वच बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो आणि एकूणच शरीर बॅलन्स झाल्यामुळे मग त्यांच्या इतर समस्या कमी व्हायला मदत होते. म्हणजे जर का एखाद्या गोष्टीच्या तुम्ही मुळाशी गेला तर तुम्हाला लक्षात येतं की काय करायला पाहिजे. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर आपण एखाद्या ब्लड प्रेशरचं उदाहरण घेतलं तर आता कोणी म्हणलं की ब्लड प्रेशर झाले की लगेच त्याला म्हणणार मीठ खाऊ नको, बरोबर. म्हणजे आधीच डायबिटीस पेशंट त्याला गोड बंद करून टाकलेलं असं आणि त्याच्यामध्ये मीठ पण बंद करून टाकतात. म्हणजे बिचारा सपक तोंड घेऊन सपक जीवन जगत असतो. तर म्हणजे मीठ म्हणजे काय तर सोडियम क्लोराईड. पण मग निसर्गामध्ये जर का तुम्ही बघितलं तर नेहमी म्हणजे देवानी जे आहेत त्या जोड्या जोड्या बनवलेल्या आहेत. तसं शरीरामध्ये सुद्धा सोडियम आणि पोटॅशियम ही जोडी आहे, बरोबर. तर पोटॅशियमचं प्रमाण कमी झालं तर सोडियम वाढतं. तर त्याच्यामुळे सोडियम कमी करत बसायचं याच्यापेक्षा तुम्ही पोटॅशियमचं प्रमाण नॉर्मल करा. त्याने मग हे पोटॅशियम कसं नॉर्मल करायचं तर पोटॅशियम बनतं कुठे तर मोठ्या आतड्यामध्ये. म्हणजे एखाद्याला जर का पचनाचे प्रॉब्लेम निर्माण झाले किंवा एखाद्याला जर का बद्धकोष्ठता असेल, पोट साफ होत नसेल तर त्याच्या शरीरामध्ये मोठा आतडा व्यवस्थित काम करत नाही आणि त्याच्यामुळे पोटॅशियमची निर्मिती होत नाही आणि त्याच्यामुळे म्हणजे ब्लड प्रेशर होतं. पण ह्या गोष्टीकडे लक्षच दिलं जात नाही आणि नुसतं सोडियमकडे लक्ष दिलं जातं की सोडियम कमी करा, मीठ कमी करा, आळणी जेवण द्या. हे करण्यापेक्षा जर का त्याला म्हणजे त्याच्या जर का पचनाचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केले, बरोबर ना, त्याचे जर का म्हणजे पोट साफ होण्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर त्याचं पोटॅशियम नॉर्मल होतं आणि पोटॅशियम नॉर्मल झालं की तो डायबिटीसच्या औषधातून ब्लड प्रेशरच्या औषधातून मुक्त होतो. आणि एखाद्याचं जर का ब्लड प्रेशर वाढलं तर लगेच त्याच्याबरोबर तुम्ही कोलेस्ट्रॉलची एक गोळी देणार, त्याच्यावर एक म्हणजे रक्त पातळ व्हायची इकोस्प्रिन नावाची गोळी देणार. खरं वास्तविक आयुष्यात कधीतरी 20-30 वर्षांनी म्हणा किंवा कधीतरी होणार म्हणजे ब्लॉक होईल या भीतीने आजपासून रक्त पातळ व्हायची गोळी खाणं किती योग्य आहे. आणि
हजारो पेशंट जे आहेत, म्हणजे हजारो म्हणण्यापेक्षा लाखो पेशंट असे आहेत की जे म्हणजे 20-20 वर्षापासून गोळ्या खातात पण त्यांनाही हार्ट ब्लॉक झालेलेच आहेत. म्हणजे याचा अर्थ त्या गोळीची किती उपयुक्तता आहे हाही म्हणजे वादाचा मुद्दा आहे. आणि त्या गोळ्या ज्या म्हणजे म्हणतो ना तुम्ही निसर्गाच्या विरोधात जाऊन तुम्ही रक्त पातळ करते, निसर्ग घेईल ना काळजी तुमच्या शरीराची, तुम्ही त्याला पत्तळ ठेवा, हे करा, हे कशाला करायला पाहिजे. मग तुम्ही ती रक्त पातळ व्हायची, परत कोलेस्ट्रॉलची जी गोळी घेता आणि त्याच्या दुष्परिणामांमुळे आणखीन जे नवीन नवीन आजार क्रिएट होतात, मग त्याच्यासाठी परत नवीन गोळ्या. मग त्याच्यापेक्षा आणि औषधांनी बघितलं जर का आपण तर मी अनेक लोक औषधं खाऊन कोणीच म्हणजे आरोग्य मिळालेलं नाही, आपण बघितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही औषधमुक्त, तुम्हाला आरोग्य हवं असेल तर औषधमुक्त जीवनाला पर्याय नाही. त्यामुळे एकामुळे दुसरी, दुसऱ्यामुळे तिसरी अशा गोळ्या चालू करू नका. मला कोलेस्ट्रॉल वाटतं आणि तुम्हाला याची जर गोळी पण औषधमुक्त जीवन जगायचं असेल तर नक्की एकदा तरी त्यांनी तुम्हाला येऊन भेटणं खूप आवश्यक आहे. मी सुधाकर पास्ते, रिटायर पोलीस इन्स्पेक्टर, सध्या राहायला घनसोली, नवी मुंबई. मला मागील 35 वर्षापासून डायबिटीस आहे. मी ॲलोपॅथिकच्या 4 गोळ्या आणि 40 ml इन्शुलिन 2 वेळा घेतो. मी झी 24 तास या वाहिनीवर डॉक्टर विद्याधर गिरी यांचे व्याख्यान ऐकलं आणि ते ऐकल्यानंतर मी त्यांना फोन करून त्यांची अपॉइंटमेंट घेतली. त्यांनी मला ब्लडचे रिपोर्ट मागितले. ते ब्लडचे रिपोर्ट घेऊन मी 14 फेब्रुवारी 2019 रोजी शिवनेरी हॉस्पिटल ठाणे येथे गेलो. त्यांनी तेथे माझ्यावर थेरपी चालू केली आणि मला योग्य तो डाईट आणि व्यायाम करण्याच्या सूचना दिल्याप्रमाणे त्या मी 15 तारीखपासून सुरुवात केल्या आणि 5 दिवसात माझा डायबिटीस नॉर्मल रेंजपेक्षा कमी आला. म्हणून मी घाबरून त्यांना फोन केला. ताबडतोब मला त्यांनी सांगितलं तुम्ही गोळ्या आणि इन्शुलिन बंद करा आणि मी ते बंद केलं. आता माझं डायबिटीस नॉर्मल रेंजला आहे. नक्कीच मला वाटतं या रुग्णांनी ज्याप्रमाणे त्यांचा अनुभव सांगितलेला आहे की अगदी 5 दिवसात तुमच्याकडे आल्यानंतर त्यांच्यामध्ये किती फरक पडला आणि 5 दिवसानंतरच मला वाटतं त्यांची औषधं असतील किंवा इन्सुलिन सुद्धा तुम्ही त्यांचं बंद करून दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर की आता वयस्कर माणसांमध्ये डायबिटीस तर वाढतोय, मात्र डायबिटीस हा आजार असा नाहीये की आता वयोवृद्धांमध्ये किंवा तरुणांमध्येच होतोय, तर अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. लहान मुलांमध्ये होणारा जो टाईप 1 डायबिटीस आहे तो सुद्धा कमी करताना किंवा त्याचं सुद्धा जी लक्षणं आहेत, जी कारणं आहेत ती सुद्धा समूळ नष्ट करताना तुमच्याकडनं दिसून येते. काय सांगता येईल कशा पद्धतीने हे शक्य झालंय किंवा काय तुमचं संशोधन आहे यामागचं, प्रेक्षकांशी शेअर केलं तर खूप बरं होईल. बऱ्याच वेळा मी पहिल्यांदा टाईप 2चे आणि मी अनेक पेशंट बरे केले. त्याच्यानंतर मग टाईप 1 वाले काही मुलं आमच्याकडे आले की बाई आमच्यासाठी काही सोल्युशन तुमच्याकडे आहे का. खरं असं त्यावेळेला माझ्याकडे त्याच्यासाठी काही नव्हतं. पण एक लहान लहान मुलं दिवसातून 3-3 वेळा ज्या वेळेला इंजेक्शन्स घेतात आणि मग त्यांच्या खाण्यावर पण रेस्ट्रिक्शन्स असतात, त्यावेळेला मग असं हे वाटायचं की आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे. आणि म्हणून मी त्याच्यावर संशोधन चालू केलं. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की पॅनक्रियाज हा पूर्णपणे डॅमेज झालेला नसतो. म्हणजे असं म्हणलं जातं की टाईप 1 डायबिटीज झाला म्हणजे पॅनक्रियाज पूर्ण डॅमेज झालेला आहे. पण पॅनक्रियाज पूर्ण डॅमेज झालेला नसतो, तर तो इनॅक्टिव्ह झालेला असतो. आणि जी गोष्ट एखादी इनॅक्टिव्ह झालेली असते ती परत ॲक्टिवेट करता येते. आता ते इनॅक्टिव्ह होण्यासाठी अनेक कारणं आहेत. म्हणजे आपल्याकडे जे मी म्हणतो ना जन्म झाल्यापासून जे म्हणजे इम्युनायझेशन केलं जातं त्याचा फार अतिरेक झालेला आहे. म्हणजे जवळजवळ 20-20, 25-25 प्रकारचे, म्हणजे आम्ही ते लहान असताना 2-4 प्रकारचे होते. आता अनेक देशांमध्ये खरं असते की या इम्युनायझेशनला बंदी आणलेली आहे, पण भारतामध्ये मात्र त्याचा अतिरेक आहे, बरोबर ना. दुसरं म्हणजे मिल्क हे सुद्धा एक कारण आहे. म्हणजे त्याचे डिटेल्स माझे बरेचसे आहेत, पण मिल्क हे सुद्धा कारण आहे. आणि दुसरं म्हणजे आपण जे फास्ट फूड खातो त्याच्यामध्ये येणारे वेगवेगळे केमिकल्स आहेत ते सुद्धा पॅनक्रियाटिक डॅमेज करतात, असं म्हणजे एकूण संशोधन आहे. तर ह्या सगळ्यांच्या गोष्टीचा विचार केला तर म्हणजे हे सगळे जे आहेत त्याच्यामुळे पॅनक्रियास डॅमेज होतो, थोडा इनॅक्टिव्ह होतो. तर त्याला प्रॉपर जर का ट्रीटमेंट दिली तर तो ॲक्टिवेट करता येतो आणि आम्ही ते शक्य सुद्धा केलेलं आहे. त्यातून काही म्हणजे इन्सुलिन मुक्त झालेले आहेत. आणि त्यामुळे त्यांचं जेव्हा म्हणजे एखादा लहान मुलगा जेव्हा इन्सुलिन मुक्त होतो आणि त्यांच्या आईवडिलांच्या म्हणजे जे इमोशन्स आहेत त्या शेवटी आयुष्यात तेच कमवायचं. नक्कीच मला वाटतं अशाच काही पेशंट्सने आपल्यासमोर त्यांचे अनुभव सुद्धा मांडलेले आहेत. नेमके अशा पेशंट्सने काय त्यांचे अनुभव मांडले ते सुद्धा आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी अलका दराडे. हा माझा मुलगा ऋषिकेश दराडे. माझे मिस्टर आर्मीमध्ये आहेत आणि माझ्या मुलाला लॉरेन्स फोन बिडल सिंड्रोम आहे, ज्याच्यामध्ये अनकंट्रोल वेट असतं. ते कधीच कमी होणार नाही असं डॉक्टर म्हणाले होते. 89 होतं ते. आता डॉक्टरांची ट्रीटमेंट 3 महिन्यापासून घेतल्यामुळे 78 झालेलं आहे आणि त्याला इन्सुलिन चालू होतं आणि 1 mgच्या गोळ्या पण चालू होत्या. तर त्या दोन्ही बंद झालेल्या आहेत आणि त्याची शुगर आता एकदम नॉर्मल आलेली आहे. आणि फळं पण तो खूप म्हणजे फळं खाण्यावर त्याला प्रतिबंध होता, तर केळीपासून सगळी फळं तो आता व्यवस्थित खाऊ शकतो.
त्या व्यतिरिक्त त्याला स्किनचे पण प्रॉब्लेम होते, जे आता खूप प्रमाणात कमी झाले, जवळपास नाहीत म्हणता येईल. आणि इतरही त्याचं डायजेस्टिव्ह सिस्टम पण चांगली नव्हती, ती पण आता खूप सुधारलेली आहे. तर आम्ही याला खूप म्हणजे इतका आनंद झालेला आहे की सरांनी आमच्या मुलाचं एवढं वजन कमी करून दाखवलं, जे कोणीच म्हणालं नव्हतं की होणार आहे म्हणून. नक्कीच मला वाटतं या रुग्णांनी ज्या पद्धतीने त्यांचा अनुभव सांगितला की कशा प्रकारचा त्यांना त्रास होता आणि तुमच्याकडे आल्यानंतर किती त्यांच्यामध्ये फरक पडलेला आहे. मला वाटतं इन्सुलिन असेल, गोळ्या असेल, त्या सुद्धा पूर्णपणे आता त्यांच्या बंद झालेल्या आहेत. टाईप 2 डायबिटीस तर आपण बरा होताना दिसतोच आहे, मात्र टाईप 1 सारखा डायबिटीस आहे तो सुद्धा रिव्हर्स होतोय. यामागचं नेमकं कारण काय हे तुमच्याकडनं पुन्हा एकदा जाणून घ्यायचंय. मात्र त्याआधी मला तुम्हाला असं विचारायचं की ग्लोबल बॅलन्सिंग पद्धत जी तुम्ही साकारली आहे नेमकी काय आहे आणि काय त्याच्यात मेथड आहे, याबद्दल जर आमच्या प्रेक्षकांना सविस्तर सांगता आलं तर काय सांगा. बेसिकली ज्या वेळेला टाईप 1चे पेशंट आमच्याकडे यायला लागले तर त्यावेळेला लक्षात असं आलं की शरीरातलं वातावरण कुठेतरी बिघडले आणि त्याच्यामुळे पॅनक्रियाज इनॅक्टिव्ह झालाय. आणि तो वातावरण जर का आपल्याला बरोबर करता आलं तर तो पॅनक्रियाज रिॲक्टिव्हेट होऊ शकतो. आणि याला मेनली इन्स्पिरेशन होतं ते म्हणजे त्यांच्या आईवडिलांच्या इमोशन्स. तुम्ही आता जो व्हिडिओ बघितला त्यामध्ये त्या आई म्हणजे तो व्हिडिओ संपल्यानंतर ती आई रडली ॲक्च्युली. म्हणजे एकदा आपला मुलगा बरा झाल्यानंतर ज्या इमोशन्स असतात त्या फार महत्त्वाच्या असतात, बरोबर. आणि ते एक इन्स्पिरेशन होतं माझ्यासाठी. आणि म्हणून मग मी आयुर्वेद पण वापरतो, मी TCM पण वापरतो. या दोन्ही पद्धती अशा आहेत की ज्या मुळापासून आजार बऱ्या करणाऱ्या आहेत. तर त्याच्यामुळे मग शरीरामध्ये दोनच प्रकारे आजार निर्माण होतात, एक म्हणजे मनाने आणि दुसरं म्हणजे शरीराने, बरोबर. पण मनावर कंट्रोल करायचं म्हणलं तर म्हणणार योगा करा आणि प्राणायाम करा, पण प्रत्येकाला ते शक्य नाही. परंतु चायनीज थेरपीमध्ये किंवा म्हणजे गौतम बुद्ध ज्या वेळेला चायनामध्ये गेले त्यावेळेला त्यांना आयुर्वेदिक वनस्पती अवेलेबल झाल्या नाहीत. पण ते म्हणले योगाने जर का आजार बरे होत आहेत, मग योगाने जर का आजार बरे होत आहेत तर कुठेतरी आपल्या एनर्जी सिस्टीम काम करतात. आणि म्हणून मग त्याच्यावर त्यांनी एनर्जी सिस्टीम शोधून काढल्या, मेरिडियन्स शोधून काढल्या. आणि मेरिडियन्स ज्या आहेत म्हणजे त्याच्यावर जर का तुम्ही प्रॉपर इलाज केला तर त्याच्यातून तुम्हाला मनावर म्हणजे मन संतुलित करता येतं. आणि शारीरिक संतुलन तुम्हाला आयुर्वेदाने करता येतं. आणि शरीर आणि मन दोन्ही जर का संतुलित झालं तर शरीराचा एकूण म्हणजे ग्लोब म्हणजे आपण म्हणतो ना की पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे ब्रह्मांड जसं बॅलन्स असेल. म्हणजे सकाळच्या वेळेला तुम्हाला सांगितलं 4 किलोमीटर चालून या, तुम्ही चालून याल, पण दुपारच्या वेळेला मी म्हटलं की चाला तर नाही होणार. आता काय फरक आहे तर हार्डली 2-4 डिग्रीच्या टेम्परेचरमध्ये फरक पडला तर तुमच्या म्हणजे क्रय शक्तीमध्ये बदल होतो. सेम वे पॅनक्रियाचं सुद्धा आहे की तुमच्या शरीराचं इनर वातावरण बदललं की पॅनक्रियाज इनॅक्टिव्ह होतो. नक्कीच. आणि ते वातावरण बदलायला मी तुम्हाला कारण सांगितली. नक्कीच. आणि मला वाटतं शरीरावरचा आणि मनावरचा ताबा जो मिळवणं आहे तो आयुर्वेदाने कशा पद्धतीने शक्य करून दाखवलाय आणि तो सुद्धा तुमच्या संशोधनाने कसं काय शक्य झालेलं आहे पद्धतीने तुम्ही सांगितलं की या सगळ्या कुठल्याही आजारापासून जर का तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला शरीरावरचा आणि मनावरचा ताबा मिळवणं खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी तुमची जी उपचार पद्धती आहे ती किती मोठ्या प्रमाणावर काम करते हे सुद्धा तुम्ही आम्हाला खूप सविस्तरपणे सांगितलं. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायबिटीस झालेला आहे आणि डायबिटीस होऊ नये असं ज्यांना वाटतंय किंवा सगळ्यातना ज्यांना मुक्त व्हायचंय त्यांच्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही काय सल्ला द्या. कुठलाही आजार असा नाही की जो बरा करता येत नाही. प्रत्येक आजार हा बरा करता येतो. आणि आम्ही म्हणजे आमच्याकडे जे पहिल्यांदा डायबिटीससाठी आम्ही अभियान चालू म्हणजे पहिल्यांदा औषधमुक्त अभियानच होतं, त्यानंतर डायबिटीससाठी आम्ही अभियान चालू केलं. त्यानंतर आमच्या लक्षात आलं ब्लड प्रेशरच्याही गोळ्या बऱ्या होतात आणि थायरॉईडच्याही बंद होत आहेत. तर अनेक लोक म्हणजे आयुष्यभर औषध खात राहतात भीतीपोटी की म्हणजे मला हे खाल्लं नाही तर म्हणजे जसं आम्ही म्हणतो की कोलेस्ट्रॉलची गोळी बंद करा तर ते म्हणतात अटॅक येईल का काय, म्हणलं त्या गोळीने अटॅक येईल, बरोबर ना. तर त्यामुळे म्हणजे गोळ्या बंद करायच्या, बरोबर. म्हणजे नाहीतर तुम्ही गोळ्या खात राहाल आणि त्याच्यातून शेवट तुमचा कुठे होणार आहे, त्यातून नवनवीन आजार क्रिएट होणार. म्हणजे पहिल्यांदा एका गोळीच्या म्हणजे डायबिटीस रुग्ण सुरुवात करतो एका गोळीपासून, त्याच्यानंतर 4 गोळ्या, नंतर एक हार्टची गोळी, किडनीची गोळी, सगळ्या गोळ्या चालू होतात. आणि त्याच्यानंतर मग त्याचा शेवट पण म्हणजे त्याच्यातून वेगवेगळे म्हणजे सगळे ऑर्गन्स पण खराब होतात. म्हणजे पहिल्यांदा मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमध्ये जातो तो पेशंट आणि त्याचा शेवट होतो हॉस्पिटलमध्ये. आणि तो आपल्या आयुष्यभराची कमाई त्या हॉस्पिटलमध्ये घालवून बसतो. तर माझं असं सांगणं आहे की आयुष्यभर एकतर रेस्ट्रिक्शन्समध्ये जगा, सगळा पैसा हॉस्पिटलमध्ये घाला आणि जाताना पण सगळं हॉस्पिटलला देऊन जा. हे करण्यापेक्षा औषधमुक्त तुम्ही जीवन जगा, जीवनाचा आनंद घ्या. जीवन हे एकदाच मिळणार आहे, परत परत येणार नाही आहे. आणि त्याच्यामुळे औषधमुक्त हेच तुम्हाला आरोग्य देऊ शकतं. आणि तुम्हाला जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर औषधमुक्त जीवनाला पर्याय नाही. त्याच्यासाठी जरूर आमच्याकडे या. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीमध्ये सांगतो की तुम्ही कसं बरे होऊ शकाल. आणि मला वाटतं औषधमुक्त जीवन किंवा डायबिटीसपासून मुक्ती ज्यांना मिळवायची आहे त्यांच्यासाठी तुम्ही मोफत व्याख्यानं सुद्धा देत असता. आणि या व्याख्यानं कुठे कुठे आहेत त्याचे जे नंबर्स आहेत किंवा ज्या ज्या व्याख्यान जिथे जिथे होणार आहेत त्या त्या ठिकाणची नावं सुद्धा आपल्या स्क्रीनवर फ्लॅश होत आहेत. अवश्य मला वाटतं प्रत्येकानं या सगळ्याचा लाभ घेणं खूप आवश्यक आहे. तुम्ही आज इथे आलात आणि डायबिटीसपासून आपण नेमकी मुक्ती कशा पद्धतीनं तुमच्या औषध उपचारानं मिळवू शकतो याबद्दलची खूप छान माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
टॉक टाईममध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.